संजय नहार तू पुण्यात सरहद नावाची संस्था चालवतो. काश्मीरी मुलामुलींना बोलवतो. एक बाई आध्यात्मिक तुकारामाचे अभंग गाते म्हणून त्या ABP न्यूजवाल्यांना पैसे देतो. 2000 साली तुझी कामं झाली नाहीत. तुला नारायण राणेकडून 2 लाख रुपये मिळून दिले नाही. ज्ञानेश महाराजला आमदार केलं नाही. तुझे धंदे केले नाहीत. तू तू तर राजकीय दलाल आहेस. तू काय माझ्या बायकोच्या मंगळसूत्राचे खंडणीचे पैसे माझ्या डोक्यावर पिस्तूल ठेवून अविनाश सुभेदार, मनशक्तीचे लोक, राजाभाऊ रायकर, स्वारगेट पोलीस स्टेशनला तो केलं. अरे तू तर काश्मीरी दहशतवादापेक्षा भयंकर आहे. तू तर आपल्या लोकांना मारायला उठलेला माणूस आहे. तू कसल्या काश्मीरी मुलामुलींचं कौतुक करतो. तुकारामाचे अभंग गाणाऱ्या मुस्लिम मुलीला बोलवतो आणि माझी बायको स्वतः ज्ञानेश्वरी प्रवचनकार इथली आहे. तिचं मंगळसूत्र विकून मला खंडणीचे पैसे द्यावे लागले. कुठली तक्रार होती रे? डोक्यावर पिस्तूल ठेवून करता तुम्ही. तो प्रताप दिगावकर शिवीगाळ करता, धमक्या करता, एकट्याला घेऊन मारता. तू कसला रे टरपक माणूस आहे? तुझे काय औकात आहे रे संजय नार? तू वंदे मातरम संघटनेत काय केलं आणि त्याच्यानंतर त्याचे काय धंदे केले आणि तू राजकीय दलाली काय करतो? ते चौफेरमध्ये मी तुला 50,000 रुपये दिले तुझ्या बायकोला मित्रमंडळ चौकाच्या हॉटेलमध्ये. ते पैसे अजून मला दिले नाही. तू त्याच्यातून लाखो रुपये कमवले. बरं त्या जाहिरातीचे पैसे वसुलीसाठी पण मला वापरलं. तुझ्या संघटनेवर तुझ्या लोकांनी कारस्थानी केली. त्यांचे मनोबल वापरण्यासाठी पण माझं काम करून घेतलं. अरे हलकटा नालायका. आणि मध्ये जेव्हा मी तुला सांगितलं की हे कर, तर तू तुझ्या त्या कार्यकर्ता आहे तुझा एक, तो दलित समाजातला, मला माहीत पण नाही, त्याच्याकडून धमकी द्यायला लावली की तुम्ही माझं दलित आहे, मी तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल. अरे मी ब्राह्मण, तो दलित, तू मारवाडी. अरे तुला काही लाज शरम आहे का? हां, किती भडवेगिरीन दलाली गली करणार आहे तू? तुझ्या सरहद संस्थेमध्ये घरासमोर येऊन मी आत्महत्या करणार आहे कोणत्या क्षणी. आणि तू जर मला रोखलं तर मी मारेन तुला. तू मला आत्ता 10 लाख रुपये दे नुकसान भरपाई, लेखी माफी माग. तुला गुन्हे करायला कोणी भाग पडलं तिथे मला नंतर कळलं की अविनाश सुभेदारनी कबूल केलं. तो अविनाश सुभेदार कुठे आहे? प्रताप दिगेकर कुठे आहे? राजाभाऊ रायकर कुठे आहेत? ज्ञानेश महाराज कुठे आहे? त्यांना मला माफी मागायला लाव. मनशक्तीने तुला कशी फूस लावली, तुला उद्धव ठाकरेंनी फोन कसे केले, हे सगळंचे सगळं मला पाहिजे संजय नहार. मला पुण्यातून तुम्ही बर्बाद केलं, भिकेला लावलं. जे 50 प्रतिष्ठित लोक आहेत ना तुम्ही, डॉक्टर विजय भटकर, शोभाताई भागवत, तुम्ही सगळे हरिश्चंद्राच्या अवतारात. मीच फक्त गुन्हेगार आहे, वाईट आहे. मला वापरून घेतलं, फेकून दिलं. आणि तू म्हणतो मी बाळासाहेबांची ओळख करून दिली. अरे येड्या, ते अगोदर स्वामीजींनी केला होता प्लॅन तो सगळा. माझी बाळासाहेबांची अगोदरच ओळख होती. तुला आणि राजाभाऊला माध्यम म्हणून वापरलं. आणि तुला माहिती आहे का मातोश्वरी गेल्यानंतर बाळासाहेब काय बोलले की संजय नारला दूर ठेवा. राजाभाऊ रायकरला विचार, राजाभाऊने रायकरने काय काय धंदे केले ते विचार. वापरून घेता, चिरडून टाकता, फेकून देता, दुसऱ्यांच्या बायकाचे मंगळसूत्र खंडणी उघडता. हरामखोर. 24 तास देतो तुला मी संजय नार. नाही तर मी माझ्यासारखा दहशतवादी माणूस नाही मग कोणी.